एव्हरीवन, कसे आहात? मजेत आहात ना? आनंदी आहात ना? वेलकम टू माय न्यू व्लॉग. तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाच्या अशा विषयावरती बोलणार आहोत. कारण आज आपण बोलणार आहोत रात्रीच्या त्या चुकांबद्दल ज्या आपल्याकडून नकळत घडत असतात आणि ज्यामुळेच आपलं वजन वाढतं, फॅट लॉस होत नाही, ब्लॉटिंग वाढतं आणि सकाळी उठल्यानंतर अगदी अनइझी वाटतं. मंडळी, लक्षात ठेवा, वेट लॉसमध्ये दिवसाचं नाही तर रात्रीचं सायन्स जास्त चांगल्या पद्धतीने काम करतं. होय, आपल्या दिवसभराच्या रुटीनपेक्षा आपलं रात्रीचं रुटीन कसं आहे याच्यावरती आपलं वेट लॉस सक्सेसफुल ठरणार की अनसक्सेसफुल ठरणार हे ठरतं. हो, कारण काय होतं, आपण दिवसभरामध्ये व्यवस्थित डाएट फॉलो करतो, एक्सरसाइज करतो, सगळं व्यवस्थित करतो, पण रात्रीच्या वेळी आपल्याकडून काही चुका आहेत ज्या कळत नकळत घडत असतात आणि ज्यामुळे आपल्या वेट लॉसच्या जर्नीमध्ये अडथळा येतो. आणि मग आपल्याला प्रश्न पडतो की आपण तर सगळं व्यवस्थित फॉलो करत आहे, पण नेमकं कुठं चुकतंय की ज्याच्यामुळे माझं वजन कमी होत नाही आहे, ब्लॉटिंग कमी होत नाही आहे, बॉडीमध्ये इन्फ्लामेशन झाल्यासारखं वाटतंय, शरीरावरती सूज आल्यासारखं वाटतं आणि वजन देखील कमी होत नाही, पोट अगदी फुगल्या फुगल्यासारखं होतं. तर त्याचं कारण आहेत या रात्रीच्या 8 चुका, ज्या तुमच्याकडून देखील कळत नकळत 100% घडत असणार आहेत. तर या 8 चुका इतक्या महत्त्वाच्या आहेत ज्या जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. कारण मधली जी चूक आहे, चौथी चूक आहे, ती अगदी भयंकर आहे आणि शेवटची चूक तर तुम्हाला जाणून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण ही चूक आपल्याकडून नक्की घडत असणारच आहे. ज्या चुकांना आपण अगदी क्षुल्लक समजतो त्या चुका तुमचं वजन वाढवू शकतात, हे तुम्हाला आजचा व्हिडिओ पाहिल्यानंतर अगदीच लक्षात येणार आहे. त्यामुळे चला मग तुमचा अजिबात वेळ न घेता आपण लगेचच सुरुवात करूयात. आपल्या त्या 8 चुका कोणत्या आहेत ज्या रात्रीच्या वेळी आपल्याकडून घडत असतात आणि ज्याच्यामुळेच आपलं वजन कमी होत नाही, आपल्या पोटाच्या भोवती घेर तयार होतो आणि पोटाची चरबी वाढत असते. चला तर मग जाणून घेऊयात आपल्या त्या 8 चुका. तर सगळ्यात पहिली चूक म्हणजे रात्री उशिरा जेवण करणे. रात्री आता बरेच जण काय असतात, दिवसभरामध्ये खूप बिझी असतात, व्यस्त असतात आणि त्या बिझी आणि व्यस्त शेड्यूल नंतर आपल्याला रात्री जेवायला उशीर होतो. आपण रात्री 10-11 वाजता जेवण करतो आणि याचाच परिणाम डायरेक्ट आपल्या वजनावर आणि आपल्या बेली फॅटवर होत असतो. रात्री आपण 10-11 वाजता उशिरा जेवल्यामुळे आपल्या शरीराला ते पचण्यासाठी वेळच मिळत नाही. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये डायरेक्ट फॅट स्टोअर करण्याचा मोड जो आहे तो ऑन होतो आणि आपल्या शरीराभोवती चरबी साठायला, पोटाच्या भोवती घेर साठायला सुरुवात होते. इन्सुलिन रात्री जास्त सेन्सिटिव्ह असते, त्यामुळे शरीर आपलं फॅट स्टोअर करतं आणि रात्री शुगर आणि फॅट साठून शरीरामध्ये चरबी साठायला सुरुवात होते. तर आता यावरती उपाय काय करायचं, तर रात्रीचं जेवण जे आहे ते 7:30 ते 8:30च्या दरम्यान आपल्याला उरकून टाकायचं आहे. आणि जर एखाद्या वेळी तुम्हाला जर रात्री जेवणाला उशीर झालाच तर तुम्ही फक्त जेवणामध्ये सूप घ्या किंवा सॅलड घ्या. या पद्धतीने ही चूक तुम्ही अवॉइड करू शकता. चूक नंबर 2, मोबाईल वापरत जेवण करणे. ही चूक आपण सगळे करतो. यामुळे काय होतं, माइंडफुल ईटिंग होत नाही, रिअल हंगर सिग्नल्स कळतच नाहीत. याच्यामुळे आपल्याकडून जास्तीच्या कॅलरीज इनटेक केल्या जातात, कारण आपण जास्त खातो आणि आपल्याला कळतही नाही. याच्यावरती उपाय काय, तर जेवताना फोन बाजूला ठेवणे. प्रत्येक घास आहे तो आपल्याला 32 वेळा चावायचा आहे, बारीक चावायचा आहे आणि 10 मिनिटांमध्ये आपलं जेवण आपल्याला संपवायचं आहे. आता आपली नेक्स्ट चूक नंबर 3, ती म्हणजे रात्रीच्या वेळी शुगर किंवा स्वीट खाणे. रात्रीच्या वेळी शरीराचा एनर्जी कॉस्ट जो आहे तो कमी असतो, त्यामुळे शुगर वगैरे आपण जर रात्रीच्या वेळी जर डेझर्ट असेल, स्वीट काही असेल, मिठाई असेल, रात्रीच्या वेळी जर आपण ते खाल्लं तर ती शुगर लगेचच फॅटमध्ये कन्वर्ट होते आणि मग काय होणार आहे, पोटाची चरबी वाढणार आहे. रात्रीच्या वेळी इन्सुलिन स्लगिश असतं. फॅट बर्निंगची प्रोसेस जी आहे ती शक्यतो बंदच असते, खूप स्लो असते, ज्याच्यामुळे आपण रात्रीच्या वेळी जड अन्न वगैरे खाणं टाळतो. कारण जर रात्रीच्या वेळी आपलं जी प्रोसेस आहे ती स्लो आहे आणि अशा पद्धतीमध्ये जर आपण जास्तीचं काही अनहेल्दी फूड खाल्लं किंवा आपण जास्त स्वीट वगैरे खाल्लं तर त्याचं चरबीमध्ये रूपांतर होतं. नेक्स्ट डे आपल्याला एक्स्ट्राचं काही खाण्याची क्रेविंग्स वाढतात.
मग आता काय करायचं, रात्रीच्या वेळी गोड खाण्याची इच्छा तर होतेच. तर जर तुम्हाला रात्रीच्या वेळी गोड खाण्याची इच्छा झालीच तर तुम्ही 1 ग्लास कोमट पाण्यामध्ये 1 पिंच सिनेमन स्टिक घालायचे आहे आणि ते पाणी उकळवून थोडंसं पाणी ते तुम्ही प्यायचं आहे. किंवा अगदी खूपच खायची इच्छा असेल तर तुम्ही 1 तुकडा डार्क चॉकलेटचा खाऊ शकता. आता नेक्स्ट चूक नंबर 4, जेवल्यानंतर लगेचच झोपणे. जेवल्यावरती लगेचच झोपल्यामुळे आपल्या शरीरामध्ये फॅट स्टोअर व्हायला सुरुवात होते, ॲसिडिटी वाढते, ब्लॉटिंग वाढते आणि अन्न पोटामध्ये फर्मेंट होतं. त्याच्यामुळे रात्री जेवणानंतर लगेचच झोपणं तुम्हाला अवॉइड करायचे. जेवण झाल्यानंतर तुम्हाला 20 ते 30 मिनिट थोडासा हलकासा वॉक तुम्हाला घ्यायचा आहे किंवा घरामध्ये राईट साईड लाईंग 5 ते 10 मिनिटासाठी तुम्ही करू शकता. राईट साईड लाईंग म्हणजे उजव्या बाजूच्या कुशीवरती तुम्ही 5 ते 10 मिनिट थोडंसं पडू शकता. त्याच्यामुळे देखील तुमच्या या समस्येला उत्तर मिळणार आहे. ही समस्या तुमची वाढणार नाही, म्हणजे चरबी साठणार नाही. तर ही होती आपली चूक नंबर 4. आता आपली नेक्स्ट जी आहे चूक नंबर 5, पाणी कमी पिणे. रात्रीच्या वेळी हायड्रेशन कमी असतो आणि आपोआपच क्रेविंग वाढतात आणि जिथे आपल्याला तहान लागलेली असते, आपल्या शरीराला पाण्याची गरज असते, तिथे आपण त्याला फूड देत असतो. म्हणजे आपल्याला पाणी पिण्याची इच्छा असते आणि आपण एक्स्ट्राचं काही ना काहीतरी क्रेविंग होत असतात, पण आपल्याला वाटतं ती भूक लागली आणि आपण एक्स्ट्राचं फूड खात राहतो. त्यामुळे काय होतं तर लेट नाईट स्नॅकिंग वाढतं. त्यामुळे रात्रीच्या वेळी जेव्हा जेव्हा तुम्हाला काहीतरी खाण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा तुम्ही 1-1 ग्लास पाणी प्या, जेणेकरून तुमचे जे एक्स्ट्राचे हे क्रेविंग्ज आहेत ते दूर होतील. मग याच्यावरती उपाय काय, तर दररोज झोपण्याच्या आधी 1 ग्लास तुम्हाला गरम पाणी पिऊन झोपायचं आहे. म्हणजे झोपही व्यवस्थित लागेल आणि तुम्हाला एक्स्ट्राची क्रेविंग देखील होणार नाही. पण इथे तुम्हाला खूप जास्त पाणी पिणं टाळायचं आहे, कारण जास्तीचं पाणी जरी तुम्ही पिलं तरी देखील तुमची झोप डिस्टर्ब होऊ शकते. त्यामुळे पाणी 1च ग्लास घ्या. यानंतर आपली नेक्स्ट चूक नंबर 6, ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस घेणं. आता आपल्याला बऱ्यापैकी दिवसभराच्या सगळ्या कामानंतर शांततेचा वेळ मिळतो तो रात्री. मग रात्री आपलं जे माइंड आहे ते लगेच ओव्हर थिंकिंग करायला सुरुवात करतं. आपण खूप जास्त स्ट्रेस घेतो आणि मग काय होतं, स्ट्रेस इज इक्वल टू वेट गेन. स्ट्रेस जर तुम्ही खूप जास्त घेतला तर तुमचं वजन वाढणार आहे, कारण आपल्या बॉडीमध्ये स्ट्रेस हॉर्मोन जो आहे कोर्टिसोल नावाचा तो ॲक्टिव्ह होतो आणि ज्याच्यामुळे वजन कमी न होता वजन वाढायला सुरुवात होते. त्यामुळे रात्री झोपताना स्ट्रेस घेणं तुम्हाला अवॉइड करायचं आहे. कोर्टिसोल जो आहे तो स्पेशली बेली फॅट वाढवतो. त्यामुळे रात्रीच्या ताणामुळे शरीराला डीप स्लीप जी गरजेची असते ती मिळत नाही. त्याच्यामुळे काय होतं, वेट लॉस हॉर्मोन जे आहेत ते बंद होतात आणि मग आपलं वेट वाढायला सुरुवात होते. त्यामुळे ही चूक देखील तुम्हाला अवॉइड करायची आहे. रात्रीच्या वेळी झोपताना ओव्हर थिंकिंग करणं, स्ट्रेस घेणं तुम्हाला बंद करायचे. त्याच्यावरती उपाय काय, ओव्हर थिंकिंग स्ट्रेस जर आपल्याला नसेल घ्यायचा तर तुम्ही 5 मिनिट दररोज झोपायच्या आधी ब्रीदिंग करायचं आहे. म्हणजे ज्याला आपण श्वसन एक्सरसाइज म्हणतो, ब्रीद इन ब्रीद आउट, आपण ते करायचं आहे. यानंतर तुम्हाला झोपायच्या 30 मिनिट आधी मोबाईल अगदी बाजूला ठेवून द्यायचा आहे. झोपायच्या आधी तुम्ही शांत असे मधुर असे संगीत असतात, सॉन्ग असतात, ते तुम्ही म्युझिक ऐकू शकता आणि छान स्लीप तुम्हाला लागेल, चांगली झोप तुम्हाला लागणार आहे. एवढंच तुम्हाला करायचं आहे. ओव्हर थिंकिंग आणि स्ट्रेस अजिबात घ्यायचा नाही. आता चूक नंबर 7, सगळ्यात महत्त्वाची, ती म्हणजे लेट नाईट स्नॅकिंग. मध्येच आपल्याला कधीतरी जाग येते आणि असं वाटतं मला भूक लागली आहे, मला काहीतरी खायचं आहे आणि मग घरात मॅगी असते, बिस्किट्स असतात, चिप्स असतात, बरंच काही आपल्या डब्यांमध्ये पडलेलं असतं आणि मग आपण काय करतो, भूक लागली, आपण जरी वेट लॉस जर्नीवरती असलो तरी भूक लागली की आपण पहिल्यांदा या पदार्थांकडे पळतो आणि आपण ते खायला सुरुवात करतो. आणि मग हेच कारण आहे की तुम्ही कितीही डाएट करा, कितीही व्यायाम करा, तुम्ही जर अशा पद्धतीचं फूड रात्री लेट नाईट स्नॅकिंग म्हणून जर तुम्ही ते खाल तर तुमचं वजन अजिबात कमी होणार नाही, उलट पोटाभोवती चरबी साठायला सुरुवात होणार आहे. तर आता भूक लागली म्हणून शांत तसंच झोप तर आपल्याला लागणार नाही. मग याच्यावरती सोल्युशन तर तुम्हाला मी देणारच आहे. आता हे पदार्थ तर तुम्हाला खायचे नाही आहेत, पण तुम्ही खाऊ काय शकता, अगदीच भूक लागली तर तुम्ही रात्रीच्या वेळी मखाणे खाऊ शकता किंवा तुम्ही 1 कप किंवा अर्धा ग्लास भरून तुम्ही हळदीचं दूध, हळद घालून तुम्ही दूध घेऊ शकता किंवा तुम्ही 4-5 बदाम खाऊ शकता, काजू खाऊ शकता, थोडेफार ड्रायफ्रूट्स देखील असतील घरात तर ते खाऊ शकता.
किंवा नट्स खाऊ शकता. अशी बऱ्याच गोष्टी आहेत हेल्दी स्नॅकिंगसाठी, तर त्या तुम्ही इथे यावेळी खाऊ शकता रात्रीच्या स्नॅकिंगसाठी. आपली जसं की मी तुम्हाला म्हटलं सगळ्यात महत्त्वाची खूप अशी आपण त्या चुकीला नाही का आपण म्हणजे अगदी ही चूक काहीच नाही असं आपल्याला वाटत असेल, काय फरक पडणार आहे, तर ही चूक सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये. शेवटची चूक आहे आपली चूक नंबर 8, पुअर स्लीप क्वालिटी. वेट लॉस इज इक्वल टू 70% स्लीप हॉर्मोन्स. आपल्या वेट लॉस जर्नीमध्ये आपल्याला बॉडीला जर स्ट्रेस रिलीफ ठेवायचा असेल, टेन्शन फ्री ठेवायचं असेल, तर तुमच्या शरीराला पूर्ण झोप मिळणं खूप जास्त गरजेचं असतं. त्याला वाटतं की झोप खूप असण्याने किंवा नसण्याने वेट लॉस जर्नीमध्ये काहीही फरक पडत नाही, पण तसं नाही आहे. आपल्या शरीरासाठी झोप ही तितकीच जास्त गरजेची आहे. त्यामुळे जर तुम्हाला देखील वेट लॉस करायचं असेल तर तुमच्या शरीराला प्रॉपर 7 ते 8 तासांची झोप असणं खूप जास्त गरजेचं आहे. झोप कमी असेल, झोप जर व्यवस्थित होत नसेल, तर तुम्ही कितीही डाएट करा, कितीही व्यायाम करा, तुमची चरबी कमी होत नाही. ग्रेलिन वाढतो जो तुमच्या शरीरामध्ये भूक वाढवतो. लेप्टिन कमी होतो ज्याच्यामुळे फुलनेस वाटत नाही, म्हणजे कितीही खाल्लं तरी पोट भरल्यासारखं तुम्हाला वाटणार नाही आहे. या सगळ्यामुळे काय होतं तर बेली फॅट वाढतो आणि जो आपल्याला वाढू द्यायचा नाही आहे. सोल्युशन काय तर रूम थंड ठेवा. प्रॉपर स्लीप येण्यासाठी तुम्ही 30 मिनिट आधी मोबाईल बाजूला ठेवा, शांत म्युझिक ऐका, रूममध्ये संपूर्ण अंधार करा, डार्क रूम ठेवा आणि शांत डोळे मिटून शांत म्युझिक ऐकून तुम्ही लवकर झोपण्याचा प्रयत्न करा. 11च्या आधी तुम्ही झोपलंच पाहिजे. मॅग्नेशियम रिच फूड तुम्ही तुमच्या आहारामध्ये घ्यायला सुरुवात करा, जसं की बनाना आणि पंपकिन सीड्स या 2 गोष्टी तुमच्या आहारामध्ये इन्क्लूड करा. झोपेचा जर तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला झोप हळूहळू यायला सुरुवात होईल. इथे मी तुम्हाला बोनस काही टिप्स सांगणार आहे. रात्रीच्या रुटीनसाठी परफेक्ट असणाऱ्या काहीतरी गोष्टी मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्या देखील या चुकांसोबत तुम्ही सुधारायच्या आहेत. या 8 चुका करणं तर तुम्ही बंद कराच, पण त्यासोबतच रात्रीचं एक आयडियल रुटीन कसं असावं हे तुम्हाला मी इथे सांगणार आहे. रात्रीचा जो डिनर आहे तो 7:30 ते 8:30च्या दरम्यान असावा. डिनरच्या नंतर तुम्ही कमीत कमी 20 मिनिट तरी वॉक केलं पाहिजे. झोपायच्या आधी 1 ग्लास गरम पाणी प्यायचं आहे. झोपायच्या 30 मिनिट आधी मोबाईल बाजूला ठेवायचा आहे. 5 मिनिट ब्रीदिंग करणार आहात. 10:30 ते 11च्या दरम्यान तुम्ही झोपी जाणार आहात, झोपणार आहात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मॉर्निंगमध्ये उठल्यानंतर नेहमीप्रमाणे आपलं डिटॉक्स ड्रिंक जे आपल्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी शेअर केलेलं आहे ते तुम्ही घेणार आहात. या चुका जर तुम्ही करत राहिलात तर वजन वाढणं अजिबात थांबणार नाही, पण त्या उलट जर या चुका करणं तुम्ही बंद केलं तर तुमचं 15 ते 20 दिवसामध्येच ब्लॉटिंग दूर होणार आहे, इन्फ्लामेशन दूर होणार आहे, पोटाची चरबी वितळायला सुरुवात होणार आहे. यासोबतच क्रेविंग कमी होणार आहे, झोप सुधारणार आहे आणि फॅट लॉस व्हायला देखील सुरुवात होणार आहे. मग मैत्रिणींनो, तुमच्याकडून देखील या 8 चुका घडत असतील तर त्या 8 चुका तुम्ही आजच करणं बंद करा आणि तुमची वेट लॉस जर्नी आमच्यासोबत जर करायची असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आपल्या चॅनलवरती बरेच व्हिडिओज आहेत डाएट प्लॅनचे, एक्सरसाइजचे, वेगवेगळ्या टिप्सचे, नक्की जाऊन चेक करत जावा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर अशाच कंटेंटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. कमेंटमध्ये सांगायला विसरू नका यातल्या कोणत्या चुका तुम्ही आत्तापर्यंत करत होता. चला तर मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.